मंडळी, आपण बघतोय थंडी खूप पडायला लागली आहे. यालाच आपण हेमंत ऋतू म्हणतो आणि या हेमंत ऋतूनंतर शिशिर ऋतू येतो. या दोन्ही ऋतूमध्ये थंडी प्रचंड प्रमाणात वाढलेली असते आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर पण होत असतो. आपली त्वचा कोरडी होत असते. ही त्वचा कोरडी व्हायचं कारण म्हणजे वातावरणामध्ये थंडीमुळे वात वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होऊन आपल्या त्वचेमध्ये रुक्षता येते. दुसरं कारण म्हणजे आपल्या त्वचेवरची रोमरंध्र ही जी असतात ती आकुंचित होतात आणि आपल्या त्वचेमध्ये असलेल्या ग्रंथी आपल्या त्वचेला स्निग्धत्वाचा पुरवठा नीट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्वचा कोरडी होते. आणि आपण अशा थंडीमध्ये जर त्वचेवर एक नखाने जर ओरखडा ओढला छोटासा तरी पांढरा व्रण उमटतो. त्याच्यामुळे या ऋतूमध्ये त्वचा ही अतिशय कोरडी झालेली असते. काहींची त्वचा तर अक्षरशः खवल्यासारखी झालेली असते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्वचेला बाहेरून स्निग्धपणा द्यावा लागतो आणि त्यासाठी आपण तिळाचं तेल वापरू शकतो, जे गुणाने उष्ण असतं आणि अतिशय स्निग्ध असतं. त्याच्यामुळे त्वचेमधला वात कमी होतो आणि त्वचेमध्ये जो कोरडेपणा आलेला असतो, खरखरीतपणा आलेला असतो आणि खवल्यासारखी त्वचा झालेली असते ती एकसंध होते आणि त्वचेमध्ये स्निग्धत्व परत येतं आणि त्वचा पूर्ववत होते. याशिवाय आपण साधं तूपही गाईचं वापरू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा त्वचेमध्ये स्निग्धत्व येतं. आयुर्वेदाच्या दुकानामध्ये शतधौधृत नावाचं एक क्रीम येतं. ते सुद्धा आपण विंटर क्रीम म्हणून वापरू शकतो. ही तिन्ही औषधं जर आपण हिवाळ्यामध्ये होणाऱ्या त्वचेच्या कोरडेपणासाठी वापरली तर त्याचा उत्तम फायदा होतो. याशिवाय आपण खोबरेल तेलसुद्धा वापरू शकतो. आणखी त्वचा कोरडी पडण्यावर एक उपाय सांगतो. गॅसवर एक छोटंसं पातेलं घ्या. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे खोबरेल तेलाचे घाला आणि एक असं स्थायू रूपातलं मेण मिळतं आयुर्वेदिक दुकानामध्ये, ते आणायचं. ते साधारण 15 ते 20 ग्रॅम त्या तेलामध्ये, गरम तेलामध्ये घालायचं. ते सगळं व्यवस्थित उकळायचं. ते एकत्र झाल्यानंतर ते पाण्यामध्ये घालून ते व्यवस्थित घोटायचं. त्याचं एक मलम तयार होतं. ते मलमसुद्धा आपण त्वचेच्या कोरडेपणासाठी वापरू शकतो. ही सगळी औषधं जर आपण त्वचेच्या कोरडेपणामध्ये वापरली तर त्वचा स्निग्ध होते आणि त्वचा फाटत नाही. याशिवाय त्वचा कोरडी पडण्याबरोबरच ज्यांचे ओठे फाटतात थंडीमध्ये त्यांच्यासाठी मी आता मेणाचं जे औषध सांगितलं ते सुद्धा वापरू शकतो. शतधौधृत जे बाजारामध्ये मिळतं ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे ओठांचा कोरडेपणा कमी होतो आणि ओठ फुटतही नाहीत.